न्याय क्रांती न्यूज, अन्यायाविरुद्ध आवाज। आमिष दाखवून आणि अंधश्रद्धेचा प्रसार करून हिंदूंचे बेकायदेशीर धर्मांतर करणाऱ्या प्रवृत्तींविरोधात रविवारी काळेवाडीत आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय। काळेवाडी कन्व्हर्जन फाईल्स मधील सत्य समोर आणून दोषींना शिक्षा व्हावी या मागणीसाठी हजारो हिंदू बांधव आणि महिला या मोर्चात सहभागी झाल्या होत्या। प्रशासनाने हिंदूंच्या संयमाचा अंत पाहू नये, अन्यथा पुढच्या परिणामांना सरकार जबाबदार असेल असा इशारा आमदार शंकर जगताप यांनी यावेळी दिलाय। काळेवाडीतील पंचनाथ चौक ते आबाजी नाणेकर चौक दरम्यान हा मोर्चा काढण्यात आला। या आक्रोश मोर्चात आमदार गोपीचंद पडळकर, आमदार उमा खापरे, ॲडव्होकेट वर्षाताई डहाळे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, पक्षनेते प्रशांत शितोळे, नगरसेवक विनोद नढे, नगरसेविका नीता पाडाळे, कोमल काळे, सरचिटणीस वैशाली खाडे, चिंचवड काळेवाडी मंडळ अध्यक्ष ॲडव्होकेट हर्षद नढे, सामाजिक कार्यकर्ते काळूराम नढे तसेच विविध हिंदू सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मोर्चाला संबोधित करताना आमदार जगताप म्हणाले की विज्ञानाच्या युगात प्रार्थना करून आजार बरे करण्याचे दावे करणे ही शुद्ध फसवणूक आहे। जर असे असते तर रुग्णालयांची गरजच उरली नसती। गरिबी आणि अज्ञानाचा फायदा घेऊन चाललेला हा धर्मांतराचा बाजार आम्ही पिंपरी चिंचवड मध्ये चालू देणार नाही। महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून आरोपींना 10 लाखांपर्यंत दंड आणि कठोर शिक्षा झाली पाहिजे। यावेळी आमदार जगताप यांनी नागरिकांना आवाहन केले की आपल्या शेजारी काय घडतंय याकडे डोळेझाक करू नका। असे संशयास्पद प्रकार आढळल्यास तात्काळ प्रशासनाला किंवा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना कळवा, असे आवाहन जगताप यांनी केले। तसेच विधिमंडळात यावर चर्चा झाली असून मंत्र्यांनीही कारवाईचे निर्देश दिले असल्याचे त्यांनी नमूद केले। गोपीचंद पडळकर म्हणाले, महाराष्ट्र धर्म स्वतंत्र कायद्याच्या माध्यमातून अशा प्रकारांना लगाम घालण्याची तरतूद करण्यात आली असली तरी त्याची काटेकोर अंमलबजावणी होणे तितकेच आवश्यक आहे। केवळ कायदे करून प्रश्न सुटणार नाही तर प्रशासनाने अशा प्रवृत्तींच्या मुळाशी जाऊन त्यांना ठेचलं पाहिजे। गरिबी आणि आर्थिकतेचा फायदा घेऊन जर कोणी हिंदू समाजाला लक्ष करत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही। आजचा हा जनसमुदाय म्हणजे हिंदू समाजाचा संतापाचा उद्रेक आहे। जर वेळीच कारवाई झाली नाही तर हा आक्रोश संपूर्ण महाराष्ट्रात पसरेल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल। मोर्चातील प्रमुख मागण्या: बेकायदेशीर धर्मांतर करणाऱ्या मुख्य सूत्रधारांना तात्काळ अटक करा, अंधश्रद्धा पसरवणाऱ्या प्रार्थना स्थळांची चौकशी करून ती बंद करा, पिंपरी चिंचवड मधील सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करा। न्याय क्रांती न्यूज, पिंपरी चिंचवड, पुणे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।